आपल्यासोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आहेत। ताई, आज तुम्ही राजगुरूमध्ये आलात। राजगुरू शहरामध्ये 2 चिमुलक्यांवरती अत्याचार करून खरं तर त्यांची हत्या करण्यात आली। काय प्रकरण आहे आणि कशा प्रकारे सध्या महिला आयोग त्याच्याकडे पाहतात? राजगुरूमधील घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। या घटनेच्या संदर्भात मी काल SP कार्यालयाला भेट दिली आणि संबंधित तपास अधिकारी त्या ठिकाणी आले होते। त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन काही सूचना देखील आम्ही केल्या। यामध्ये राजगुरूनगरमध्ये 8 आणि 9 वर्षाच्या मुलीवरती याच्यामध्ये 8 वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली आणि 9 वर्षाची जी मुलगी होती तिच्यावरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। यामधील आरोपी हा पश्चिम बंगालचा आहे, पण गेल्या 8-9 वर्षापासून तो पुण्यामध्ये त्या भागामध्ये राहत होता। याच्यामध्ये पोलिसांकडे 9:06 मिसिंग केस दाखल झाली। मिसिंग केस दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा कामाला लावली आणि रात्री 11:15 वाजता या दोन्हीही मुलींचे मृतदेह एका पाण्याच्या बॅरलमध्ये सापडले। त्याच्यानंतर आरोपीचा तपास करायला सुरुवात केली आणि तातडीने मग रेल्वे स्टेशन असेल, पोलीस त्याचबरोबर रेल्वे स्थानक असतील, त्याचबरोबर बस स्थानक असतील किंवा पश्चिम बंगालच्या बाजूला जाणारी जी वाहतूक यंत्रणा असेल, या सगळ्यांना तातडीने सूचना देण्यात आल्या आणि त्यानुसार पहाटे 4 वाजता म्हणजे 4 तासामध्ये आरोपीला अटक केलं। त्याच्याबद्दल मी पोलिसांचं मनापासून कौतुक करते। यामध्ये आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहे। 5 दिवसाची PC आहे। यामध्ये या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा केलाच जाईल, पण ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली जाईल। यामध्ये संबंधित कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडून विशेष बाब म्हणून सुद्धा अर्थसहाय्य देतोय। त्याचबरोबर मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत FIR दाखल झाल्यानंतरचा 25% निधीसुद्धा आम्ही देतोय। यामध्ये पण अशा घटना घडूच नाही यासाठी विशेष प्रयत्न हा मी आयोगाच्या माध्यमातून तर करतच असतो, पण घटना घडून गेल्यानंतर मन अस्वस्थ होतं आहे, परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण राहतं। या निमित्तानं मी आज व्हिजिट करायला या ठिकाणी आले। सर्व या तालुक्यातल्या पोलीस पाटलांशी चर्चा केली। सगळ्यांना या ठिकाणी बैठकीसाठी बोलवलं होतं। त्यांच्या माध्यमातून असेल, पोलीस पाटील असेल, ग्रामपंचायती असेल, आमच्या CWC असतील, बीट मार्शल दामिनी पथक, निर्भया पथक असेल, यांच्या माध्यमातून पोलीस यंत्रणा असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून प्रभावी यंत्रणा या भागामध्ये राबवावी। कामगार आयुक्तांच्या माध्यमातून या भागाची पाहणी व्हावी, कारण की इंडस्ट्रियल एरिया मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बाहेर राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, वर्किंग वुमनची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या IC कमिटींची माहिती आणि पाहणी यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे मी वैयक्तिक या घटनेमध्ये लक्ष घालते। ही घटनेला पूर्ण निकाल लागेपर्यंत राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल। दुर्दैवी घटना आहे। मात्र परभणीमध्ये सुद्धा अशीच प्रकारची घटना घडली की तिसरी मुलगी झाली म्हणून पतीनेच पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केला, जाळले। यावरून तुम्हाला दिसत असेल की समाजामध्ये विकृती किती मोठ्या प्रमाणात आहे। आजही स्त्रीचा जन्म नको म्हणून ही माणसांच्या कल्पामधली हिंस्र श्वापदा आहेत, जी एका महिलेला अशा पद्धतीने मारून टाकतात। आमचं चांद्रयान चंद्रावर गेलंय त्याचा आम्हाला अभिमान आहे, पण आजही महिलांचे प्रश्न तशाच पद्धतीने राहिलेत की काय? कारण की या माणसांमधली विकृती नष्ट करण्यासाठी आपण लढा देतोय। 150-200 वर्षापासून सावित्रीबाईंचा जो लढा होता, विधवा प्रथाच्या विरोधात लढतोय, बालविवाहाच्या विरोधात लढतोय, स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधात लढतोय, पण अजूनही विकृती समाजामध्ये दिसते। त्याचा मी निषेध करते। परभणीमध्ये कोतवाली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही घटना घडली। यामध्ये पोलीस तपास अधिकारी ननावरे याचा तपास करतात। यामध्ये ही काल घटना रात्री घडली, पहाटे 4 वाजता गुन्हा नोंद झाला। याच्यामध्ये संबंधित आरोपीवरती BNS अंतर्गत 103 कलमनुसार गुन्हा नोंद केलेला आहे। आरोपीला अटक केलेली आहे, त्याच्यावरती कडक कारवाई होईल। पण अशा घटना घडूच नाही याच्यासाठी तुम्ही मी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करणं आणि समाजाची जनजागृती करणं ही खरी मोहीम हाती घेतली पाहिजे। कायदे कठोर आहेत। नुकतेच केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता, भारतीय सुरक्षा संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कायदे अंमलात आणलेले आहेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसते। पण कायदे कठोर केले तरी माणसातली विकृती संपली पाहिजे। मुली नको म्हणून ज्या पद्धतीने पत्नीला मारलं, ही फार मोठी समाजाची विकृती आहे। ती नष्ट करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र काम करूयात। खरं तर महिलांनी मुलीला जन्म घालावा का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे। यामध्ये आम्ही मातृशक्ती म्हणून कायम मुलींबरोबर असतो। मातृशक्ती कधी तिच्यामधल्या मातृशक्तीला कायम आपण पाहतो, ते कोणत्याही प्रसंग संकटाचे असोत, आयुष्यातल्या चढउतारांचे असो, ती ताकदीने लढत असते। कोणतीही महिला कधीच म्हणत नाही की मला मुली नको किंवा मुलीचा जन्म नको, पण समाजामधल्या या म्हणजे अशा विकृतीच्या विरोधात लढण्यासाठी तिचा लढा चालूच असतो। पण त्याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूयात। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर जो लढा आहे तो सुरू ठेवणार आहे। मात्र ज्या पद्धतीने ही जी घटना घडली ही मात्र दुर्दैवी घडल्याचं रुपालीताई चाकणकर यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन नागनाथ समीर सुनील, TV9 मराठी, राजगुरूनगर, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.